वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द येथे जून 17 रोजी सकाळी 11 वाजताच्या सुमारास एलपीजी गॅस सिलेंडरचा अचानक भीषण भडका उडाला। या अपघातात 4 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। मिळालेल्या माहितीनुसार घरामधील गॅस यंत्रणेने अचानक पेट घेतला। गॅसने भडका घेतल्यामुळे घरातील 5 ते 6 व्यक्तींमध्ये एकच गोंधळ उडाला। आग विझवण्याचा प्रयत्न करत असताना शेख शाहरुख शेख मेहबूब वय 30 वर्ष, अब्दुल रहमान वय 23 वर्ष, जुबेर शेख रफीक वय 25 वर्ष हे तिघे आणि एक 6 वर्षांचा लहान मुलगा असे 4 जण गंभीररित्या भाजले गेले। या भीषण आगीत घराबाहेर बांधलेल्या महेश यांच्या म्हशीचे कातडेही भाजले गेले। याशिवाय एक 5 वर्षांची लहान मुलगी हजरबी शेख शाहरुख आणि आग विझवणारे अन्य 3 जण किरकोळ जखमी झाले आहेत। घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आपत्कालीन सेवांशी संपर्क साधला। त्यानंतर रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि शिरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक PSI धनराज तायडे यांनी आपल्या ताफ्यासह तातडीने घटनास्थळी धाव घेतली। पोलीस कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। अग्निशमन दल आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे पुढील मोठी जीवितहानी टळली। आग वेळीच नियंत्रणात आली नसती तर संपूर्ण गावालाच त्याचा मोठा फटका बसला असता अशी भीती गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडींच्या बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि पाहत रहा MH न्यूज मराठी।